All the information provided in this video are for educational purpose and not intended to provide any trading advice. We are not SEBI registered. Trading or investing in stock market may be risky, so consult your trading advisor before making any trading decision. नमस्कार. आज आपण बोलूया निफ्टी कॉल आणि निफ्टी पुट बद्दल. मार्केट स्टार्ट पासून आतापर्यंत किती कॉल जनरेट झालेत निफ्टीमध्ये आणि निफ्टी पुटमध्ये आणि निफ्टी कॉलमध्ये. तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर करते. आजचं पूर्ण सिनारिओ आपण डिस्कस करूया या व्हिडिओमध्ये आणि सगळे डाऊट आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार. त्या व्यतिरिक्त आपल्याला वाटलं की डेमो हवा आहे किंवा काही क्वेश्चन्स आहेत तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आहे किंवा कमेंट थ्रू मला मेसेज टाकू शकता आहे. तर सुरुवात करूया आपण 25,650चा पुट. कारण आज मार्केट नेगेटिव्ह ट्रेंड ओपन झालं होतं. मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवून देते निफ्टीचा. तर मार्केटची सुरुवात इथे झाली होती. आजची डेट आहे फेब्रुवारी 17 आणि मार्केट ओपन झालं आहे सेलिंगमध्ये. तर सेलिंगमध्ये ओपन झालं आहे की आपण जाऊया पुट साईड आणि नंतर मग मार्केट पॉझिटिव्ह गेलं म्हणजे बुलिश साईड तर आपण जाऊया कॉल साईड. तर हा दोघंही सिनारिओ मी तुम्हाला डिस्कस करणार आहे. आपल्याला बाय कॉल जनरेट झाला आहे इथे ₹80.55ला. तुम्हाला इथेही दिसणार आणि लेफ्ट साईडच्या विंडोमध्ये पण दिसणार की कोणत्या रेटवर आपल्याला बाय जनरेट झालं आहे, किती स्टॉप लॉस आहे आणि टार्गेट किती आहेत. तर आपण काय करूया, सर्वात आधी महत्त्वाचं आहे की आपल्याला एंट्री कुठे भेटणार. जेव्हा आपण एंट्रीचा विचार करतो तेव्हा आपण एक्झिटचाही विचार करणार. सर्वात आधी आपल्याला एंट्री महत्त्वाची आहे. तर एंट्री हा इंडिकेशन तुम्हाला भेटणार आहे ग्रीन कलरच्या ॲरोवर. आता ग्रीन कलरची ॲरो आणि कॅन्डल जनरेट जेव्हा होतात तेव्हा तुम्हाला एक नोटिफिकेशन पण भेटणार आणि एक व्हॉइस अलर्ट पण येणार की बाय कॉल जनरेट होत आहे. तर या हिशोबाने आपण काय करतो की लगेच एंट्रीचा विचार करतो. पण सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा पण तुमच्या समोर जे काही स्ट्राईक प्राइस लावलेली आहेत ते बघा आधी की मार्केटचं ट्रेंड काय आहे ते बघा आणि कॉल जनरेट झाल्यानंतरच्या कॅन्डलला आपल्याला बाय करायचं आहे. तर आता हे कसं कळणार की कॅन्डल जनरेट झाली आहे तर मला कॅन्डल क्लोजिंगला बाय करायचं आहे, पण ते किती टाईममध्ये क्लोज होणार हे मला कसं कळणार. त्यासाठी आपण ॲडिशनल फीचर्स दिलेले आहेत. आता तुम्हाला ही जी ॲरो आणि कॅन्डल दिसते ब्लू कलरची, तर आपण काय विचार करणार की ब्लू कलरच्या कॅन्डलवर आपण एंट्री घेत नाही, असं काही नाही आहे. आपण या स्ट्रॅटजीमध्ये ब्लू कलरच्या कॅन्डलवर पण एंट्री घेऊ शकतो. सर्वात आधी हे बघा की इथे क्लोजर टायमिंग लिहिलं आहे. जे क्लोजिंग टायमर जर दिलेलं आहे हे 300 सेकंड इथे लिहिले असतात. म्हणजे 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये हे 300 सेकंड ऑटोमॅटिकली जनरेट होतात. आता हे 300 सेकंड संपले की मग आपण एंट्री घेऊया. पण जेव्हा आपल्याला कळतं इथे की इथे एवढे सेकंड्स बाकी आहेत, मग आपण काय करतो त्यावेळेस ती स्ट्राईक प्राइस आपण आपल्या ब्रोकर टर्मिनलमध्ये ॲड करून घेतो. आता ही ॲड झाली की नंतर बघायचं की किती सेकंड बाकी आहेत. 10 सेकंड बाकी राहिले, 15 आहे, 5 आहे किंवा 3 आहे. आपण प्रिपेअर होऊन जातो त्यावेळेस ट्रेड करण्यासाठी. आणि जसं आपण प्रिपेअर होणार त्याआधी आपण काही फीचर्स आहेत यामध्ये ते बघणार. आता काय फीचर्स आहेत, काय पॅरामीटर्स आहेत ते तुम्हाला सांगते. सर्वात आधी आपण व्हॉल्यूम बघतो की ग्रीन कलरचं व्हॉल्यूम पाहिजे खालच्या साईडला. त्याच्यानंतर आपण बघणार की प्राइस ॲक्शन. लेफ्ट साईडला हे बॉक्सेस आहे ना, टोटल 7 बॉक्सेस आहेत. तर या 7 बॉक्सेसमध्ये किती बॉक्सेस कमीत कमी ग्रीन पाहिजे. तर या 7 बॉक्सेसमधल्या ॲटलिस्ट 4 ते 5 बॉक्सेस ग्रीन पाहिजे. जर हे असेल तर तुम्ही बाय करू शकतात. त्यानंतर आपण बघतो की पर्सेंटेज ऑफ बायर्स किती पाहिजे. तर पर्सेंटेज ऑफ बायर्स इथे पाहिजे 50-55%. ॲटलिस्ट तुम्हाला जे दिसले की 55% आहेत, 50% आहेत, तर तुम्ही इथे बाय करू शकतात आहे. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं ना की व्हॉल्यूम आलेला आहे, प्राइस ॲक्शन आहे, पर्सेंटेज ऑफ बायर्स त्यावेळेस किती होते हे समजलं. आणि हे 2 बॉक्सेस सुद्धा ग्रीन आहेत, हे 2 सर्कल्स आणि हा बॉक्स. जर हे सगळ्या गोष्टी मॅच असेल तर तुम्ही आरामात एंट्री घेऊ शकतात. पहिल्या टार्गेटवर आपण प्रॉफिट बुक करतो कारण आपण यूज टू नाही आहे सध्यामध्ये. आपण सॉफ्टवेअरला अंडरस्टँड करतो आहे, कन्सेप्ट आपल्याला फॅमिलियर झाला नाही आहे लवकर. त्यावेळेस आपण फक्त फर्स्ट टार्गेटला प्रायोरिटी ठेवून प्रॉफिट बुकिंग करणार. जसा जसा कन्सेप्ट तुम्हाला समजत जाईल, तुम्हाला समजलं की मला आता
मी यूज टू आहे आता. मी सेकंड टार्गेट, थर्ड टार्गेटपर्यंत पण थांबू शकतो. पण तुम्ही कंटिन्यू करू शकतात आहे. तर यावेळेस काय करायचं, की तुम्ही रेली अनुसार मार्केटच्या रेली अनुसार पण काम करू शकतात किंवा मग स्टॉप लॉस मेंटेन करा जर तुम्हाला होल्ड करायचं असेल. पण जनरली मी सजेस्ट करणार की तुम्ही फर्स्ट टार्गेटलाच प्रॉफिट बुकिंग करा. मग नंतर तुम्ही मार्केटचा ट्रेंड बघून मग कंटिन्युटी ठेवू शकता, ते त्या पोझिशनला होल्ड करू शकता. ते व्हाईट कलरची लाईन स्टॉप लॉस लाईन आहे, तर स्टॉप लॉसला मेंटेन करू शकता ते तुम्ही. ओके. आणि त्यानंतर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या पोझिशनला एक्झिट करू शकतात आहे. ओके. मग काय झालं इथे, सेल कॉल जनरेट झाला. आता जे सेलर आहेत ते सेल करतील, जे सेलर नाही आहे ते काय करणार, कॉलमध्ये जाणार. ओके. मग आपण कॉल साईड बघूया आता. मग मी घेतला आहे 25,550चा कॉल ऑप्शन. आता यावेळेस तुम्हाला इथे काय दिसतं आहे की कॉल जनरेट झाला आहे. ब्लू कलरची कॅन्डल आहे इथे. ओके. मी तुम्हाला म्हटले होते की इथे ब्लू कलरची जेव्हा कॅन्डल जनरेट झाली की आपण बाय करू शकतो. ठीक आहे. तर यावेळेस काय बघायचं की व्हॉल्यूम इथे नव्हतं. इट्स ओके. व्हॉल्यूम नसलं तरी चालेल. प्राइस ॲक्शन तुमचे मॅच आहेत. 3, 2, 5 बॉक्सेस मॅच आहेत. पर्सेंटेज ऑफ बायर मॅच आहेत. हे बॉक्स मॅच आहे ग्रीन कलरमध्ये. काय हरकत नाही जर तुमचा व्हॉल्यूम फर्स्ट कॅन्डलला नसेल, पण सेकंडला कंटिन्यू झाला म्हणजे अजून शुअरिटी वाढते तुमची. ओके. तर समजा एक इंडिकेटर मिसिंग असेल पण बाकीचे 3 मॅच आहेत ना, तुम्ही बिंदास एंट्री घ्या, फर्स्ट टार्गेटला प्रॉफिट बुकिंग करा आणि वेट करू शकता ते तुम्ही रॅलीच्या अनुसार. ओके. तर आपला आजचा जो सिनारिओ होता निफ्टीचा, पुट साईडचा आणि कॉल साईडचा, जेवढे कॉल जनरेट झाले परफेक्टली मॅच झालेत. प्रॉफिटही सुद्धा आपण तिथे बुक केलाय टार्गेटवर. तर तुम्हाला काय करायचंय, रेग्युलर डेजमध्ये जे परफेक्ट कॉल आहेत त्या कॉलमध्येच एंट्री घ्या. फेक कॉलमध्ये एंट्री घेऊ नका. फेक कॉल काय असतं की जिथे पॅरामीटर मॅच नाहीये ते फेक कॉल असतात. तर अशा डिसिप्लिनच्या हिशोबाने जर तुम्ही काम केलं तर तुम्ही आरामात इथे मिनिमम एका कॉल मागे 8 to 10%चा रिटर्न एक्सपेक्ट करू शकतात. तर ते जे आहेत आपले पॅरामीटर्स, जे आहेत इंडिकेटर्स, त्या हिशोबाने काम करायचं आहे आपल्याला. तर जर याचं डेमॉन्स्ट्रेशन हवं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा, व्हॉट्सअप करा. तुम्हाला पूर्णपणे कन्सेप्ट समजवलं जाईल डेमोमध्ये आणि तुमचे काही डाऊट असेल ते सुद्धा क्लिअर होतील. हे झालं ऑप्शनचं. तुम्ही जर New इक्विटीमध्ये ट्रेड period. करत असाल, तुम्ही जर फ्युचरमध्ये किंवा फॉरेक्समध्ये, आपल्याकडे सगळं काही अवेलेबल आहेत. तर तुम्हाला डेमो हवा असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.